नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। दिलेलं वर्ग समीकरण आज आपण सूत्र पद्धतीने सोडवणार आहोत। त्यासाठी दिलेलं वर्ग समीकरण जसंच्या तसं अगोदर लिहून घेऊया। 5m वर्ग अधिक 5m वजा 2 बरोबर 0। तर सर्वात अगोदर आपण काय करायचं आहे, हे जे वर्ग समीकरण दिलेलं आहे त्याचं सामान्य रूपासोबत तुलना करायची। म्हणून इथे लिहा, या समीकरणाची ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 सोबत तुलना करू। आता ही तुलना केल्यानंतर आपल्याला काय मिळते बघा, a आहे वर्गपदाचा सहगुणक, इथे आहे वर्गपदाचा सहगुणक 5 म्हणून a बरोबर 5। b आहे दुसऱ्या पदाचा सहगुणक, इथे दुसऱ्या पदाचा सहगुणक आहे 5 म्हणून b बरोबर 5। आणि c आहे स्थिर पद इथे आहे -2 म्हणून c बरोबर -2। आता आपल्याला abc च्या किमती मिळाल्या। ह्या किमतींवरून b वर्ग वजा 4ac ची किंमत काढूयात। म्हणून इथे लिहून घ्या b वर्ग वजा 4ac बरोबर आपल्याकडे असणाऱ्या किमती या सूत्रामध्ये भरूयात। b ची किंमत आहे 5, इथे b चा वर्ग आहे म्हणून इथे 5 चा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत आहे 5 म्हणून गुणिले 5 गुणिले c ची किंमत आहे -2 म्हणून गुणिले -2 बरोबर 5 चा वर्ग येईल 25। पुढे हा गुणाकार करून घेऊयात। 4 गुणिले 5 उत्तर आलं 20, 20 गुणिले 2 उत्तर आलं 40। मात्र इथे वजा गुणिले वजा आहे त्यामुळे उत्तर अधिक येणार, म्हणून इथे लिहायचं आहे अधिक 40। आता ही बेरीज करा, 25 अधिक 40 उत्तर आलं 65। तर ही किंमत आपल्याला b वर्ग वजा 4ac ची मिळाली। आता पुढे आपण सूत्र लिहून घेऊयात। म्हणून m बरोबर वजा b प्लस मायनस वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a। आपल्याकडे असणाऱ्या किमती ह्या सूत्रामध्ये भरूयात। म्हणून इथे आहे वजा b ची किंमत आपल्याकडे आहे 5 म्हणून आपण लिहायचं आहे वजा 5। हे प्लस मायनस जसंच्या तसं येणार। पुढे आहे वर्गमुळात b वर्ग वजा 4ac, b वर्ग वजा 4ac ची आपण किंमत मिळवलेली आहे 65 म्हणून इथे लिहायचं आहे वर्गमुळात 65 छेद 2a ची किंमत आहे 5 म्हणून 2 गुणिले 5 म्हणून बरोबर वजा 5 जसंच्या तसं येणार, प्लस मायनस जसंच्या तसं येणार, वर्गमुळात 65 देखील जसंच्या तसं येणार, कारण 65 ही संख्या कोणत्याही वर्ग संख्येच्या पटीमध्ये नाही। छेद 2 गुणिले 5 उत्तर आलं 10। आता बघा, हे जे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे या उत्तराला आपण आणखीन सोपं रूप नाही देऊ शकत, कारण की हे जे 65 आहेत ते कोणत्याही वर्ग संख्येच्या पटीमध्ये नाहीत। म्हणून आपण आता ह्या प्लस मायनसला वेगळं करून घेऊयात। तर m बरोबर वजा 5 जसे तसे येणार, प्लस मायनसमधून आपण प्लस घेऊयात, वर्गमुळात 65 छेद 10 किंवा m बरोबर हे वजा 5 जसे तसे येणार, प्लस मायनसमधून आपण प्लस घेतलेला आहे, आता आपण मायनस घेऊयात, वर्गमुळात 65 छेद 10। तर बघा, हे आपल्याला mच्या दोन किमती मिळाल्या। ह्या ज्या दोन किमती आहेत त्याच किमती दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत। म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे, दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वजा 5 अधिक वर्गमुळात 65 छेद 10 आणि वजा 5 वजा वर्गमुळात 65 छेद 10 आहेत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवलेला आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगा। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू।